वर्धा जिल्ह्यात उन्हाळ्यात पाणी व चारा अभावी होणारे जनावरांचे स्थलांतरण थांबवण्यासाठी गावाशेजारीच पाणी व चाऱ्याची व्यवस्था असलेल्या कायमस्वरूपी छावण्या उभारण्याचा प्रयत्न करू, असे पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांनी सांगितले। जिल्हाधिकारी कार्यालयात पशुपालक व शेतकऱ्यांच्या समस्यावर आढावा बैठक पार पडली। यावेळी पालकमंत्री पंकज भोयर, जिल्हाधिकारी वामंती सी, मुख्य कार्यकारी अधिकारी पराग सोमन तसेच पशुसंवर्धन विभागाचे अधिकारी उपस्थित होते। जिल्ह्यात गाई व शेळ्याचे क्लस्टर विकसित करण्यावर भर देण्यात येणार असून पशुधन व दुग्ध व्यवसाय वाढीसाठी विभागीय सहकार्य दिले जाईल, असे यांनी स्पष्ट केले। गवळाऊ देशी गायीचे संवर्धन करण्यासाठी स्वतंत्र बैठक घेण्यात येणार असल्याची माहितीही त्यांनी दिली। त्यावेळी पालकमंत्री डॉक्टर पंकज भोयर यांनी गवळाऊ गायीसाठी संवर्धनासाठी विशेष प्रयत्नांची गरज व्यक्त केली। बैठकीनंतर दिव्यांग विद्यार्थिनींना किसान विकास पत्राचे वितरण करण्यात आले, तसेच काही विद्यार्थ्यांना स्कूटीचेही वाटप करण्यात आले। वर्धा जिल्ह्याच्या दौऱ्यामध्ये आहे। सन्माननीय माझे सहकारी पंकज भोयर माझ्यासोबत आहेत आणि इथे आम्ही एक नवीन योजना जी डिक्लेअर केलेली आहे ती म्हणजे मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजक योजना। त्याच्याबद्दल या भागामधल्या ग्रामीण तरुणांना कसं उद्योजक बनवावं याच्या संदर्भामध्ये काय करता येईल यासाठी पण हा दौरा आहे। तसेच आता काही उद्घाटन केले आम्ही सकाळी। आत्ता पण आम्ही एक गोट काय म्हणतो आपण त्याला मार्केट यार्ड त्याचं पण आज आम्ही भूमिपूजन करणार आहोत। आणि नदी पुनर्जीवन हा विषय आहे। उद्या आम्ही चंद्रपूरला जाणार आहे आणि प्रदूषण हा पण विषय आहे। या विषयामध्ये दोन्ही मंत्रालयाच्या कार्यभारामुळे मी इथे दौऱ्यामध्ये आले। बऱ्याच गोष्टी आपण जेव्हा फिजिकली जातो तेव्हा आपल्याला दिसतात, अडचणी लक्षात येतात आणि त्या आपल्याला आयडिया देतात की एखादी योजना यशस्वी कशी करायची। तर आज मला चांगली गोट मार्केट यार्डची आयडिया इथली आवडलेली आहे। इथल्या या लोकांनी ग्रासलँड कसे म्हणजे चारा कसा उपलब्ध करता येईल वन विभागाच्या जमिनीत याच्यावरही चांगला प्रयोग केलेला आहे आणि खूप चांगलं मला वाटतं जे दिव्यांग मुली आहेत त्यांच्यासाठी पण आज त्यांनी चांगलं एक पाऊल उचललेलं आहे आणि दिवसभराचा दौरा खूप चांगला झाला, यशस्वी झाला। पालकमंत्री चांगलं काम करते हे बघायला मिळालं। इथून काही चांगलं शिकून राहायला मिळेल असा माझ्या दौऱ्याचा आजचा सारांश आहे। आता तुम्ही महिला वेगवेगळ्या चर्चा सुरू आहे, महिला विधेयक लागू होईल किंवा नाही या चर्चेकडे सगळे विषयच उद्भवत नाही। जो महिलेच्या बाजूने आहे तो महिला विधेयकाविषयी सकारात्मकच बोलेल, कारण आरक्षणाला कोणाचा विरोध असायचं कारण आहे। सगळे पार्टी महिलांवर भाषण करतात, महिलांच्या विषयी बोलतात, महिलांच्या उन्नतीविषयी बोलतात, तर महिलांची उन्नती याच्यातून साधणारच आहे। ज्या महिला अत्यंत गुणी चांगलं काम करून सुद्धा जेव्हा एखादी संधी येते तेव्हा त्या केवळ महिला आहे म्हणून ती डावलली जाऊ नये यासाठी एक खूप चांगला निर्णय आहे। जसं स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आज महिला अत्यंत सक्षमपणे काम करत आहेत। आज मुंबईची महापौर महिला आहे, पुण्याची महापौर महिला आहे, म्हणजे सर्वत्र आपण जर बघतोय की अत्यंत उत्तम काम करत आहेत। आमच्या अर्थमंत्र्यांपासून ते आमच्या अर्थसभापती पंचायत समितीपर्यंत महिला काम करतात। तर लोकप्रतिनिधी जे कायदे बनवतात तिथे महिला का नको? तर महिलांची संख्या वाढेल, महिलांच्या हिताचे निर्णय होतील आणि महिलांच्या हातून देशाच्या हिताचे निर्णय होतील असं मला वाटतं। याचं स्वागतच केलं पाहिजे। मुख्यमंत्री महोदयांनी संपूर्ण खासदारांना महाराष्ट्रात पत्र लिहिलं आहे की महिला आरक्षणासंदर्भात आपापल्या प्रतिक्रिया द्या आणि सपोर्ट करा। तर बाकीचे खासदार मान्य होईल का माझ्या पक्षाचे? म्हणजे मला याच्यात पक्षाचा विषयच येतो कुठे? हा महिलाचा विषय आहे ना। आणि जर देशाचे प्रधानमंत्री महिलांसाठी देशातल्या समस्त ते काय फक्त आमच्याच महिलांना तिकीट मिळणार आहे का? सगळ्याच पक्षाचे लोक देणार आहेत ना। तर इथे काही महिलांचा विषय हा कुठल्या पक्षाने राजकीय चर्चा होत आहे की 33% आरक्षण लागू होईलच का 29 पर्यंत किंवा फक्त चर्चाच होणार? होईल लागू। मोदीजीने ठरवलं ते कधीच होतं नाही। तुमचं सगळं वाचन करायची गरज नाही। मी या कंपनीचा आपण एक स्पेसिफिक प्रश्न विचारला, त्याच्यावर काही मी उत्तर देणार नाही। एवढंच मात्र करेन की त्या तक्रारीवर मी कारवाई करेन। मागेच मी चौकशी लावायला सांगितले आणि उद्याच तिथल्या पाण्याच्या तपासणीसाठी मी अधिकाऱ्यांना पाठवत आहे। कंपनी चुकीच्या पद्धतीने वागत असेल तर आम्ही त्यांना पाठीशी घालणार नाही, पण कंपन्या बंद करून आपण ते चालवू शकणार नाही। त्यांना शिस्त लावून आणि त्यांना त्यांच्या उपाययोजना करायला लावून, त्यांची डिपॉझिट जप्त करून, त्यांना फाईन करून, त्यांना म्हणजे अंकुश त्यांच्यावर करून आपण हे काम करू शकतो। आता याचं स्पेसिफिक माहिती माझ्याकडे आत्ता नाही आहे, पण तसं असेल तर त्यांच्यावर कारवाई। मला हे प्रश्न तुमचा कळला नाही। या प्रकारचे विकृत गोष्टी केल्या असतील तर त्यांच्यावर कारवाई होते, म्हणूनच ते जेलमध्ये आणि त्याची चौकशी न करता कशी कारवाई होईल? आपल्या न्यायव्यवस्थेप्रमाणे सगळं होईल। मला तर वाटत नाही की कारवाई नाही होणार असं कुठलंही पाऊल उचललं गेलं आहे सरकारतर्फे। गृहमंत्री
यांनी तात्काळ त्याच्यावर अटक वगैरे करून पुढचे प्रोसिजर सुटीचा दर्जा दिला गेलेला आहे. कॅबिनेट नोटमधून आपण हे केलेलं आहे. त्याला 3-4 महिने झाले आणि ते खूप चांगलं स्वागतार्ह निर्णय आहे. त्याच्यामुळे जे शेतकऱ्याला जे लाभ मिळतात ते पशुपालकांना मिळतील. जसं व्याजामध्ये सबसिडी मिळेल, सोलारमध्ये सबसिडी मिळेल, त्यांच्या प्रत्येक जे कृषीला म्हणजे मिळतात लाभ अडचणीमध्ये आपत्तीमध्ये ते सर्व पशुपालकांना मिळतील. हा तो निर्णय आणि तो खूप चांगला आहे. महाराष्ट्र एकमेव राज्य ज्यांनी आता हा निर्णय घेतला आणि देशातले राज्य बघतात की महाराष्ट्र सरकार आता त्या चाऱ्याची व्यवस्था कशी करता येईल. म्हणजे तिथे चारा जर उपलब्ध असेल तर तो चारा पशुपालकांपर्यंत कसा पोहोचवता येईल अशी व्यवस्था करावी लागेल. बाकी वनविभागाचे नियम हे खूप कडक असतात आणि ते मला वाटतं अमेंडमेंटशिवाय कुठलेही नियम तोडता येत नाही की असं चरायला पाठवून दिलं मग तिथे हिंस्र प्राणी त्याच्यावर अटॅक करू शकतात, त्या माणसावर करू शकतात जो चरायला नाही. या सगळ्या विषयांचा विचार केला गेला पाहिजे. तर जर तिथे चारा उपलब्ध करून तो आपण त्या वनक्षेत्राच्या बॉर्डरच्या बाहेर उपलब्ध करून देऊ शकतो ते करता येईल. त्याच्यावर त्या जिल्ह्यातल्या त्या लोकांनी बसून करण्याचा विषय. हेटीकुंडीला आपला ऐतिहासिक बैठक लावली आहे पुढच्या आठवड्यामध्ये गवळव या जातीच्या संवर्धनासाठी काय करता येईल. काही पशुसंवर्धन दवाखाने महाराष्ट्र TV 24 करिता संतोष देशमुख.